अथांग पसरलेलं निळं आकाश, त्या आकाशाच्या गाभाऱ्यात भराऱ्या घेणारे पक्ष्यांचे थवे. भारतात अनेक देशांमधून पक्षी पाहुणे म्हणून येतात. कवी कुलगुरू कालिदासांनी त्यांच्या लिखाणामध्ये हंसद्वार किंवा क्रौंच रंध्र असे शब्द वापरले आहेत, जिथून हंस आणि क्रौंच हे पक्षी हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतांना ओलांडून भारतात प्रवेश करतात. त्याचा उल्लेख कालिदासाच्या लिखाणात आपल्याला दिसून येतो. साधारण 80चं दशक असेल. डॉक्टर एम एस स्वामीनाथन, भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी एका पुस्तकाला त्यांची प्रस्तावना लिहिली. अर्थात त्यांचं मोटिव्हेशन त्या कार्याच्या मागे होतं आणि तो ग्रंथ होता द सॅक्रेड जिओग्राफी ऑफ इंडिया.